संस्थेच्या अध्यक्षा रेवतीताई मांडे मॅम, आजचे प्रमुख पाहुणे प्रोफेसर गुरेवाल सर, संस्थेचे सचिव प्रोफेसर, निरोप समारंभाचा हा क्षण अतिशय भावुक असतो. जसं मुलगा बाह्य शिक्षणासाठी आपल्या आई वडिलांना सोडून जातो, तसंच ही मुलं पुढच्या शिक्षणासाठी आपल्या शाळेला सोडून जात असतात. सांगायचा मुद्दा एवढाच की निरोप समारंभ म्हणजे हा पूर्णविराम नव्हे, तर तो एक जीवनात आलेला स्वल्पविराम आहे. स्वल्पविरामाच्या नंतर पुढे काही शब्द असतात. हे सांगताना एवढं सांगतो, जेव्हा आमच्या पाठीशी दप्तर आलं तेव्हा जणू आमचं पाखरू झालं. जेव्हा आमच्या पाठीशी दप्तर आलं तेव्हा जणू आमचं पाखरू झालं. आकाशात कसं फिरवायचं हे शिकवलं गेलं. आकाशात कसं फिरायचं हे शिकवलं गेलं. ज्ञानाच्या चौका चौकातून मिरवल्या गेलं. ज्ञानाच्या चौका चौकातून मिरवल्या गेलं. ज्ञानाच्या चौकातून मिरवलं जात असताना त्या ज्ञानाच्या चौकात पुन्हा फिरण्याची सळ लागली आहे. येऊ नये. त्या ज्ञानाच्या चौकात पुन्हा फिरण्याची सळ लागली आहे. येऊ नये, पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. येऊ नये, पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. प्रत्येक आई वडिलांना शाळेला 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून खूप अपेक्षा असतात. तसंच अतिशय सर्वगुण संपन्न बॅच क्लास टीचर या नात्यानं कधी जास्त कष्ट घ्यायचे कामच पडत नव्हते. अशी सर्वगुण संपन्न बॅच होती. सांगण्याचा मुद्दा एवढाच, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या आई वडिलांचं नाव काढसाल त्यावेळेला शाळेचं नाव आपोआप येतं. आई वडिलांच्या नावाची उंची किती वाढवावी याचं थोडक्यात उदाहरण देतो मी. आपल्या सर्वांना माहिती आहे, लातूरचे डॉक्टर तात्या लहाने आणि विठ्ठल लहाने. आईनं लग्नाला जायचं होतं म्हणून डॉक्टर विठ्ठल लहाने सांगितलं की बाळा शेजारच्या काकूकडून साडी घेऊन ये. साडी तर धावत पळत गेले आणि डॉक्टर लहाने साडी घेऊन आले. आणि त्यावेळेस आईला विचारतात, आई तू बाहेरच्या काकूकडूनच मला का साडी सांगितलीस ग? त्यावेळेस डॉक्टर विठ्ठल लहानेची आई म्हणते की बाळा मला लग्नाला जाण्यासाठी चांगली साडी माझ्याकडे नाहीये, म्हणून मी बाहेरच्या काकूकडून साडी सांगितली तुला. त्यावेळेस डॉक्टर लहानेनं निश्चय केला, मी दररोज माझ्या आईला एक साडी घेईन. इतका श्रीमंत व्यक्ती होईल आणि इतक्या मोठ्या मानाचा व्यक्ती होईल. असाच प्रसंग घडला डॉक्टर लहाने सोबत. एक वेळेस जेव्हा डॉक्टर लहाने डॉक्टर झाले, त्यांचे बंधू डॉक्टर झाले आणि त्यावेळेस त्यांनी स्वतः वडिलांना एकदा विचारले की बाबा तुम्ही चालताना हवेतच चालतात. त्यावेळेस डॉक्टर विठ्ठल लहानेला त्यांच्या बाबांनी उत्तर दिलं की बाळा मी हवेत याकरता चालतो, मी पद्मभूषण तात्या लहाने आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहानेचा बाप आहे, म्हणून मी हवेत चालतो. तेवढी हवेत चालण्याची ताकद ती तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्या आई वडिलांना तेवढा हवेत चालण्याची ताकद तुम्ही निर्माण करू शकता. एवढी ताकद निर्माण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, कारण ज्ञानरूपी पंखामध्ये बळ देण्याचं काम या शाळेने तुमच्यासाठी सतत तेवत केलेलं आहे आणि निभावलेलं आहे 10वी पर्यंत. असंच प्रीतम नावाचा एक मुलगा होता. लहानपणी वयाच्या 6व्या वर्षी आई खूप सुरेख होतं. प्रत्येक वर्ग वाढत होता. बालपण खूप सुरेख होतं. गणित आणि विज्ञानाची मैत्री होती. इंग्रजीशी अघोषित सत्याग्रह होता. मराठीच्या अविद्य गोडींची गोडी होती. भूगोलात माझा भारत देश होता. भूगोलात माझा भारत देश होता. खरंच सांगतो सर, 10वीचा वर्ग माझा स्वर्ग होता. 10वीचा वर्ग माझा स्वर्ग होता. हिंदीच्या वाचून वाचून केल्या चिंध्या. हिंदीच्या वाचून वाचून केल्या चिंध्या. इतिहास आणि भूगोलाच्या सणसणावळ्यांचा भुलभुलया होता. इतिहास आणि भूगोलाच्या सणसणावळ्यांचा भुलभुलया होता. खरंच सर माझा 10वीचा वर्ग स्वर्ग होता. खरंच सर माझा 10वीचा वर्ग स्वर्ग होता. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. असा क्षण तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेस येत राहावा. परंतु येणाऱ्या 10वीच्या बोर्डासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. परंतु सर्वांनी 11वी सायन्स साठी आपल्या इथं ऍडमिशन घ्या असे सर्वांना